मित्रांनो, या आगळ्या वेगळ्या ट्रेक व्हिडिओमध्ये बघा पाणी आणि आग, उंच उंच शिड्या, अभूतपूर्व नजारे आणि बरंच काही. आम्ही सगळे घनचक्कर मित्र पुण्यातून पहाटे 3ला निघून 8 वाजता शिरपुंजेला पोचलो. गावातच मस्तपैकी ब्रेकफास्ट करून मग आमचा क्लाइंब चालू झाला. 1-1.25 तासाचा क्लाइंब करून पहिले शिरपुंजेचा भैरवगड पूर्णपणे बघून त्यानंतर पायपीट करत घनचक्कर टॉप गाठायचा आमचा प्लॅन होता. वाटेत दिसणारी अशी भव्य दृश्य बघत आम्ही येऊन पोचलो ते पहिल्या शिडीपाशी. यानंतर भैरवगडच्या टॉपपर्यंत एकतर शिडी आहे किंवा रेलिंग टाकलेली वाट आहे. अशा रीतीने असंख्य पायऱ्या चढून आपण एका खिंडीत पोचतो. खिंडीतून डावीकडे एक शेवटची शिडी चढून आपण भैरवगडचा टॉप गाठतो. या खिंडीतून समोर सह्याद्रीचे तुफान दर्शन घडते. ते बघून डोळ्यांवर विश्वासच बसेना. आणि या खिंडीच्या उजव्या बाजूला आहे या ट्रेकचं एक मुख्य आकर्षण, ही उंच घनचक्करची शिडी. त्या मानानं छोटी असलेली ही भैरवगडची शिडी चढून आपण शेवटी किल्ल्यात प्रवेश करतो. भैरवगडचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली असंख्य पाण्याची टाकी. थोडं पुढे चालत जाऊन आम्ही पोचलो ते गडावरच्या सगळ्यात मोठ्या पाण्याच्या टाक्यापाशी. गमतीची गोष्ट म्हणजे हे पाण्याचे टाके जर सोडले तर पुढे घनचक्कर, गवळदेव, मुडा, कात्राबाई या अख्ख्या रेंजमध्ये एकही पाण्याचा सोर्स नाही आहे. या पाण्याच्या टाक्यांची रचना बघत थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो आणि तेव्हा तिथे आम्हाला दिसले एक जबरदस्त भास दृश्य. जमिनीवर पाणी तर छताला आग, सूर्यप्रकाश आणि पाण्याने घडवून आणलेला हा अजब खेळ. अजून पुढे दिसली ती अजून काही टाकी. मित्रांनो, भैरवगडचा टॉप हा तसा छोटा आहे आणि अख्खा टॉप कव्हर करायला अर्धा तास पुरेसा आहे. सरते शेवटी आम्ही येऊन पोचलो ते या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरापाशी. मित्रांनो, हा भैरवनाथ नवसाचा देव आहे. अनेक गावकरी लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच इथे भैरवनाथाची जत्राही भरते. या मंदिराबद्दल 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक तर हे मंदिर भुयार सदृश गुहेत आहे. दुसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे इथे असलेली ही भैरवनाथाची अश्वारूढ पूर्णाकृती मूर्ती. भैरवनाथाच्या दर्शनानंतर आमचा भैरवगडचा ट्रेक पूर्ण झाला. आता आम्ही निघालो होतो ते इथून लांब असलेल्या घनचक्कर टॉपपर्यंत. ते सुद्धा पहिल्यांदा ही उंच शिडी चढून गेल्यानंतर. या 150 ते 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपली सफर सुरू होते ती महाराष्ट्रातल्या 4थ्या क्रमांकाचे उंच शिखर असलेल्या घनचक्करची. घनचक्करची शिडी चढून आल्यावर आपल्याला समोर दिसतो तो आत्ताच आपण जिथून आलो त्या भैरवगडाचा सुंदर असा नजारा. रतनगडपासून जी एक मोठी लांब डोंगर रांग चालू होते त्यात शिरपुंजाचा भैरवगड हा शेवटचा डोंगर आहे. घनचक्करवरून आपल्याला दर्शन घडते ते भैरवगडच्या खड्या उंच कड्यांचे आणि भोवतालच्या सर्व दूर प्रदेशाचे. असा हा अतिभव्य नजारा डोळ्यात साठवून आम्ही घनचक्कर टॉपच्या दिशेने कूच केली. शिडीपासून घनचक्कर टॉप हा सुमारे 1.5 तासाची लांब पायपीट आहे. पण ज्याच्यासाठी केला अट्टाहास तो नजारा होता सर्वात खास. हे बघा, साधारण 1500 फुटावरनं या अफाट सह्याद्रीचा असा अद्वितीय नजारा बघून हा दिवस आणि हा ट्रेक सफल झाला हे मात्र नक्की. सह्याद्रीचे हे रूप इतके भव्य होते की एक बार और देखना तो बनता है बॉस.
इथून आपल्याला समोरच दिसतो तो महाराष्ट्राचा पँगॉंगच म्हणावा लागेल असा भंडारदरा जलाशय. भंडारदराचा हा स्टारसारखा आकार तुम्हाला गनचक्कर टॉप सोडून कुठूनच दिसत नाही. ट्रेक रूट, टेरेन आणि भोवताली दिसणारा सह्याद्री या सर्वच दृष्टीने आगळा वेगळा असलेला हा ट्रेक आम्ही साधारण 6.5 ते 7 तासात यशस्वीरित्या पूर्ण केला. अशाच आगळ्या वेगळ्या ट्रेक्सचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा ही नम्र विनंती. धन्यवाद.